मंडळी, आंब्यांचा सीझन चालू आहे। आपण आंबा तर खातच असतो, पण त्यापासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवत असतो। चला तर मग आज असाच एक भन्नाट असा थंडगार पदार्थ बनवणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात। त्यासाठी इथे 2 केशर आंबे मी स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्याचा देठाचा पोर्शन थोडासा कट करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आंबा अशा प्रकारे कट करून घ्यायचा। त्यानंतर या आंब्याचा आपल्याला गर हवा आहे, त्यासाठी मी अशा प्रकारे कट देऊन घेतले। बघू शकता किती भारी दिसते ना। आता हा पल्प सगळा मी मिक्सरचं जे मोठं भांड असतं ज्यामध्ये आपण ज्यूस करतो त्यामध्ये काढून घेतला। त्यानंतर यामध्येच अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचं। त्यानंतर इथे 2 चमचे मी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आंब्याच्या गोडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। इथे तुम्ही एखादी इलायची सुद्धा घालू शकता। त्यानंतर 2 ते 3 बर्फाचे खडे घातले आणि मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतलं। आता याची कन्सिस्टन्सी खूप दाटसर आहे, ती ॲडजस्ट करण्यासाठी अगदी थोडंसं दूध घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। तयार झाली मस्त थंडगार अशी मँगो लस्सी। अगदी 2च मिनिटांमध्ये बनवून तयार होते। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। त्यानंतर गार्निशिंगसाठी याच्यावरती बदामाचे काप घालायचे, आंब्याचा पल्प घालायचा आणि टुटी फ्रुटी घालायची। हे दिसायला जेवढं छान दिसतंय तेवढंच चवीला सुद्धा खूप छान लागतं। अगदी लहानांपासून मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल, इतकी छान चवीला होते ही लस्सी। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खाऊन बघा। आवडली तर नक्की लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।